तर आजच्या दिवसातील दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. जय हनुमान स्पोर्ट मल्हारपेठ विरुद्ध फायटर 11 स्पोर्ट मल्हारपेठ. टॉस जिंकलाय प्रथमतः जय हनुमान स्पोर्ट मल्हारपेठ या संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारले. गोलंदाज पहिला चेंडू फुल टॉस होता. फुल टॉस चेंडूचा मात्र समाचार घेतला जातोय. चेंडूला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. पंचांचा इशारा आलाय. पहिल्या चेंडूवरती मात्र भव्य स्वागत केलं जातंय. गोलंदाज नितीन साखळकर. फुल टॉस चेंडू होता मात्र भिरकावून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. सांघिक खातं ओपन होतंय. सुनील शेलार आणि प्रवीण बोंद्रे अशी जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला सुरेख फटका आणि नक्कीच 38 सर्कलच्या बाहेर चेंडूला पाठवून दिले सीमारेषेच्या पलीकडे. पंचांचा इशारा आलाय. षटकार. 6 धावा. लॉंग ऑफच्या डोक्यावरून चेंडूला पाठवून दिले सीमारेषेच्या पलीकडे. पुन्हा एकदा सुनील शेलार खेळण्यासाठी सज्ज. पुढचा चेंडू यावेळेला मात्र पंचांकडे अपील तर केलं जातंय. मात्र पंचांवरती कोणत्या प्रकारचा दबाव पाहायला मिळत नाहीये. रत्नागिरीहून एक पंच या स्पर्धेसाठी दाखल झालेत. शैलेशजी मदने आणि अक्षयजी कोळंबेकर. धावसंख्या झाली ती 10 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. यावेळेला मात्र स्विच हिटचा फटका खेळला जातोय आणि नक्की चेंडू जातोय मला वाटतं सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. चौकार आलाय आणि 4 धावांच्या मदतीने धावसंख्येत मात्र भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 14 या आकड्यावरती. पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना थोडेसे महागडे ठरलेत नितीन साखळकर. पहिलं षटक हाताळत असताना आतापर्यंत त्यांनी 4 चेंडू हाताळलेत आणि धावा खर्च केल्यात 14. अजून या षटकातील उर्वरित काही चेंडूंचा खेळ शेष. गोलंदाज सज्ज. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा पंचांच्या डाव्या बाजूने. त्यावेळेला देखील सुरेख फटका. तितकंच दर्जेदार क्षेत्ररक्षण. रनआउटची संधी होईल का? मात्र नाही. त्या ठिकाणी बॅटर सेफ आहे. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं होतं. सुरेख प्रकारचं क्षेत्ररक्षण आणि धावसंख्या जर पाहायला गेली तर 14. पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना 7 षटकांचा सामना. यावेळेला देखील आखूड टप्प्याचा चेंडू होता. सुरेख फटका. क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या मागे. मात्र ही रेस चेंडू जिंकताना पाहायला मिळते. चेंडूला पाठवले सीमारेषेच्या पलीकडे. चौकार आलाय. धावसंख्येत भर पडली. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 18 धावा. एका षटकाचा खेळ झालाय समाप्त. एका षटकाच्या अखेरी संघाची धावसंख्या 18 धावा. तर एका षटकाचा खेळ झालाय समाप्त. 18 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या षटकामध्ये महागडे ठरले होते गोलंदाज. दुसरं षटक हाताळण्यासाठी स्वप्नील गोलंदाजी मार्कवरती सज्ज झाले. स्वप्नील उर्फ बबलू. पंचांच्या डाव्या बाजूने पहिला चेंडू घेऊन स्ट्रायकिंग एंडला प्रवीण. मोठा फटका आहे प्रवीणच्या बॅट मधून. आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स वरती सलामी देणारा फटका. चेंडू येतोय सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. यस डीजे. इस 6 धावेने धावसंख्या बबलू. प्रवीण आक्रमक रूप धारण केलंय. यावेळेला पहिल्या चेंडूवरती मात्र भव्य स्वागत केलंय. यावेळेला मात्र घुटना टेक पद्धतीचा फटका सजवायचा होता. क्षेत्ररक्षक आहे
आणि या वेळेला मात्र चूक होते आणि त्या चुकीची किंमत मात्र मोजावी लागेल. 4 धावांसाठी पंचांचा इशारा आलाय. 4 धावेने धावसंख्येत पुन्हा एकदा भर पडेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 28 या आकड्यावरती. मागणे ठरलेत गोलंदाज. पहिल्या ओव्हरमध्ये देखील 18 धावा खर्च झाल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या षटकाची जबाबदारी हाताळताना दिसते स्वप्नील उर्फ बबलू. 10 धावा खर्च केल्यात. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. गोलंदाजी मार्क वरती स्वप्नील उर्फ बबलू आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन प्रवीण खेळण्यासाठी सज्ज. यावेळेला मात्र सन्मान दिला. या चेंडूला गॅप शोधली आहे, मात्र चेंडूला अडवलंय क्षेत्ररक्षकाने. तोपर्यंत किती धावा मिळतील? पंचांचा इशारा 2 धावा असतील. 2 धावेने धावसंख्येत पुन्हा एकदा भर. 30 धावा धावफलकावरती. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना 30 अशी धावसंख्या. 3 चेंडू हाताळलेत बबलूने आणि 12 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. गोलंदाजी मार्क वरती आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन. यावेळेला मात्र स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. फुटवर्क पाहायला मिळते. असं म्हटलं जातं की मोबाईल मध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क असणं फार गरजेचं असतं. तेच फुटवर्क पाहायला मिळालंय. धावसंख्येचा जर विचार केला गेला तर 30 अशी धावसंख्या धावफलकावरती. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. गोलंदाजी मार्क वरती पंचांच्या डाव्या बाजूने सज्ज झालाय. यावेळेला देखील सुरेख फटका. चेंडू हवेमध्ये आहे, मात्र किती धावा मिळतील? आणि या वेळेला मात्र चेंडू सीमा रेषा पार. षटकार. झेल होऊ शकला असता, मात्र झेल होऊ शकला नाहीये. प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल या मॅच मध्ये. कारण मित्रांनो, कष्ट ही अशी चावी आहे जी बंद नशिबाचा दरवाजा सुद्धा उघडू शकते. तुम्हाला कष्ट करावे लागतील या मॅच मध्ये जर जिंकायचा असेल हा सामना. 6 धावेने धावसंख्येत मात्र भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 36 या आकड्यावरती. स्वप्नील उर्फ बबलू थोडासा महागडा ठरलाय. ओव्हर मध्ये आतापर्यंत त्याने 18 धावा खर्च केल्यात. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. गोलंदाजी मार्क वरती बबलू. यावेळेला मात्र सुरेख फटका. गॅप शोधली आहे चेंडूवरती. चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार शेवटच्या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळतोय. आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्येत पुन्हा एकदा भर पडेल. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 40 धावा. म्हणजेच आतापर्यंत 2 षटकांचा खेळ संपलाय. 12 चेंडूचा खेळ संपलाय. आणि धावसंख्या जर विचार केला गेला तर धावसंख्या 40 धावा. म्हणजेच प्रत्येकी षटकामागे 20 धावा कुठल्या गेल्यात. जर विचार केला गेला तर चांगली फलंदाजी करताना दिसत आहेत हे 2 फलंदाज. सुनील शेलार वैयक्तिक 6 चेंडू त्यांनी फेस केलेत. आतापर्यंत 18 धावा त्यांच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळालेत. त्यानंतर प्रवीण बोंद्रे वैयक्तिक 22 धावांवरती ते खेळतात. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 40. अजूनही 5 षटकांचा खेळ असेल शेष. 12 चेंडूचा खेळ झालाय समाप्त. 40 धावा धावफलकावरती. अजूनही येणारे 30 चेंडू शिल्लक असतील. मात्र येणाऱ्या 30 चेंडूंवरती कशा प्रकारची गोलंदाजी केली जाईल थोडीशी चर्चा करताना दिसत आहे क्षेत्ररक्षण करत असताना हे क्षेत्ररक्षक. गोलंदाजी मार्क वरती तिसऱ्या षटकाची जबाबदारी घेऊन आलाय. ऑन स्ट्राईक असेल सुनील शेलार. नॉन स्ट्रायकिंग एंडला प्रवीण बोंद्रे. गोलंदाज सज्ज. पंचांच्या डाव्या बाजूने पहिला चेंडू. यावेळेला मात्र पहिल्या चेंडूवरती मोठा फटका सजवायचा होता. क्षेत्ररक्षक आहे चेंडू खाली, मात्र झेल काही होऊ शकत नाहीये. थोडासा उन्हाचं किरण आलं होतं डोळ्यावरती आणि त्यामुळे झेल काही सापडू शकला नाहीये. झेल मात्र जमिनीला दान होतोय. मात्र धावसंख्येत भर पडते. धावसंख्येत 2 ने भर पडेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 42. 42 धावा धावफलकावरती. डाव करायची गोलंदाज
किरण नलवडे आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजी मार्क वरती. स्वतः कर्णधार आहेत या संघाचे, मात्र तशी कामगिरी देखील आपल्याला करावी लागेल. फॉरवर्ड टप्प्याचा चेंडू होता, सन्मान दिलाय, मात्र एकच धाव. एका धावेने सांघिक धावसंख्येत पुन्हा एकदा भर पडते, धावसंख्या जाऊन पोहोचेल 43. 43 धावा. 2 षटकांमध्ये 40 धावा होत्या. त्यानंतर किरण चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतायत. आतापर्यंत त्यांच्या माध्यमातून 2 चेंडू हाताळले गेले, 3 धावा खर्च झाल्यात. पुन्हा एकदा पंचांच्या डाव्या बाजूने. यावेळेला मात्र मोठा फटका, चेंडू आलाय स्लॉट मध्ये आणि पार्क केलाय पार्किंग लॉट मध्ये. षटकारासाठी 6 धावा. मात्र भर पडली, धावसंख्या जाऊन पोहोचली 49 या आकड्यावरती. आतापर्यंत सलामीची जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. प्रवीण बोंद्रे हे आक्रमक फलंदाज आहेत, त्यांच्या रडार मध्ये जर चेंडू आले तर नक्कीच सीमारेषेच्या बाहेर आपल्याला ते चेंडू पाहायला मिळतात. 28 धावांची लयलूट वैयक्तिक 28 धावांवरती ते खेळत आहेत. धावसंख्या जर विचार केला गेला तर 49 अशी धावसंख्या. तिसरे षटक प्रगतीपथावरती असताना गोलंदाज सज्ज किरण नलवडे. या वेळेला मात्र सन्मान द्यायचा होता या चेंडूला, मात्र झेलबाज स्वरूपामध्ये प्रवीण बोंद्रे यांची खेळी होते. या ठिकाणी समाप्त. पहिला धक्का बसलाय. प्रवीण बोंद्रे, मात्र त्यांचा खेळ झालाय समाप्त. वनडाऊन स्वरूपामध्ये दाखल झाले सुमित शेलार. धावसंख्या 49 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजी मार्क वरती किरण. आतापर्यंत 4 चेंडू यांच्या माध्यमातून हाताळले गेले. एक महत्वपूर्ण गडी त्यांनी बाद केलाय आणि 9 धावा आतापर्यंत खर्च झाल्यात या ओव्हर मध्ये. 2 षटकांच्या अखेरीस 40 अशी धावसंख्या होती. त्यानंतर एक गोलंदाज तिसरं षटक हाताळण्यासाठी आखूड टप्प्याचा चेंडू होता. मोठा फटका, मोठा प्रहार, चेंडूला पाठवले सीमारेखा पलीकडे. षटकार. 6 धावा. किरण, मात्र सुमित शेलार याच्या बॅट मधून षटकार आलाय. आल्या मात्र भव्य स्वागत. सेट होऊन आलेत यावेळेला मैदानामध्ये. चांगल्या प्रकारची फलंदाजी करतायत. पुन्हा एकदा गोलंदाजाच्या गोलंदाजी मार्क वरती. यावेळेला देखील मोठा प्रहार, चेंडू करतोय पुन्हा हवाई सफर आणि षटकार दुसरा येतोय सुमित शेलार यांच्या बॅट मधून.
थँक्यू डीजे. 3 षटकांचा खेळ झालाय समाप्त, म्हणजेच 18 चेंडूचा खेळ झालाय समाप्त. धावसंख्या जर विचार केला गेला तर धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत 61 धावा, म्हणजेच प्रत्येक षटकामागे 20-20 धावांचं समीकरण आपल्याला पाहायला मिळते. 61 धावांवरती धावफलक. तिसरं षटक आतापर्यंत संपलंय. मात्र चौथं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती कोणत्या गोलंदाजाची वर्णी लागेल त्याकडे देखील लक्ष असेल. टॉस जिंकलाय जय हनुमान मल्हारपेठ या संघाने. ते प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारले. फलंदाजी करत असताना आतापर्यंत 3 षटकांमध्ये 61 धावा कुठल्या गेल्यात. मात्र चौथं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज कोणता असेल याकडे लक्ष लागले. अजूनही 4 षटकांचा खेळ शिल्लक असेल. 7-7 षटकांचा सामना. धावसंख्या झाली ती 61 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज राजू पाटील. चौथं षटक हाताळण्यासाठी सज्ज झालेत राजू पाटील. मात्र मैदानामध्ये जर जोडीचा विचार केला गेला तर सुनील शेलार वैयक्तिक 21 धावांवरती ते खेळतायत आणि सुमित वैयक्तिक 12 धावांवरती खेळतोय. 2 चेंडू आतापर्यंत त्याने फेस केलेत आणि 2 षटकार त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळालेत. गोलंदाजी मार्कवरती राजू पाटील चौथ्या षटकाची जबाबदारी हाताळण्यासाठी सज्ज झालेत. पन्हाळा प्रीमियर लीग 2025 पर्व 8वे क्रिकेट स्पर्धेचे दर्जेदार क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. युट्यूबच्या माध्यमातून देखील अनेक क्रीडा रसिक आमच्या समवेत जोडले गेले. त्यांचं देखील समालोचन कक्षामधून मी स्वप्नील शिरसेकर हार्दिक स्वागत करतोय. गोलंदाज सज्ज राजू पाटील आपल्या षटकातील पहिला चेंडू घेऊन सज्ज झालेत. सुनील शेलारसाठी सुनील खेळण्यासाठी सज्ज. यावेळेला मात्र स्विच हिटचा फटका खेळायचा होता, संपर्क होऊ शकला नाहीये आणि डॉट बॉल येतोय. पहिला चेंडू निर्धाव टाकण्यात यश प्राप्त केलंय राजू पाटील यांनी. 61 अशी धावसंख्या एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. चौथं षटक प्रगतीपथावरती असताना धावसंख्या 61. स्विच हिटचा फटका खेळायचा होता, संपर्क होऊ शकला नाहीये. थोडस स्टंप ऑफ स्टंप थोडस वाचलाय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. गोलंदाजी मार्कवरती पंचांच्या डाव्या बाजूने सुनील साठी पुढील चेंडू. सुनील खेळण्यासाठी सज्ज. यावेळेला मात्र सुरेख फटका. ताकद नजाकत या फटक्यामध्ये पाहायला मिळते आणि चेंडू जातोय सीमारेखा पलीकडे. चौकार. 4 धावा. तुझी 65 अशी धावसंख्या. त्यामध्ये वैयक्तिक सुनील शेलार 25 धावांवरती खेळत आहे. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जातोय गोलंदाजांच्या माध्यमातून. राजू पाटील पहिला चेंडू तर निर्धाव आला होता, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती मात्र चौकार आलाय सुनील यांच्या बॅट मधून. क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी सजावट करताना आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. गोलंदाजी मार्क वरती तर ऑन स्ट्राईक असतील सुनील, नॉन स्ट्रायकिंग एंडला असेल सुमित शेलार. पुन्हा एकदा अटपंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाज सज्ज. यावेळेला मात्र मोठा फटका तर आहे. चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावा षटकारासाठी. या चेंडूला सरळ फेकून दिले सीमारेषेच्या बाहेर. या आकड्यावरती पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. गोलंदाजी मार्क वरती राजू पाटील. आतापर्यंत 3 चेंडू हाताळले गेलेत. पहिला चेंडू डॉट, तर आलाय आणि त्यानंतर या चेंडूवरती मात्र षटकार आला होता. क्षेत्ररक्षण सजवताना पाहायला मिळतात गोलंदाज सुनील शेलार वैयक्तिक 31 धावांवरती ते खेळतात. नॉन स्ट्रायकिंग एंडला असतील सुमित शेलार वैयक्तिक 12 धावांवरती. 2 षटकार त्यांच्या बॅट मधून या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळाले. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज पंचांच्या डाव्या बाजूने. हो या वेळेला देखील सुरेख फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, चेंडूला गॅदर करेल तोपर्यंत मला वाटतं 2 धावा. 2 धावेने सांघिक धावसंख्येत पुन्हा एकदा भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 73, 73. चौथं षटक प्रगतीपथावरती असताना 73 अशी धावसंख्या.
पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज, गोलंदाजी मार्कवरती. यावेळेला मात्र सुरेख फटका आणि नक्की चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. पडली धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 79 धावा. सुनील शेलार वैयक्तिक 39 धावांवरती. 13 चेंडूंमध्ये 39 धावा कुठल्यात या फलंदाजाने. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. यावेळेला देखील सुरेख फटका पॉइंटच्या दिशेने खेळलाय. मात्र किती धावा मिळतील या चेंडूवरती? एकच धाव मिळेल. एका धावीने धावसंख्येत मात्र भर पडते. पंचांचा इशारा आलाय षटक संपल्याचा आणि 4 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या झाली ती 80 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. त्यामध्ये सुनील शेलार वैयक्तिक 14 चेंडूंवरती 40 धावा त्यांनी कुठल्यात आणि सुमित शेलार वैयक्तिक 12 धावांवरती ते खेळतायत. धावसंख्या 80. बॉलर कोण झाली ती 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 80 अशी धावसंख्या एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. किरण नलवडे गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालेत 5वं षटक हाताळण्यासाठी. ज्यांनी 3रं षटक हाताळलं होतं. धावकऱ्या त्याचे गोलंदाज. पहिला चेंडू तेज तरार फटका आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक असेल मात्र चेंडूला अडवण्यापासून नाकामयाब ठरतायत आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे. हा आलाय चौकार. डीजे मात्र भर पडले. धावसंख्या 84 धावा. वैयक्तिक सुनील शेलार 44 धावांवरती खेळतायत. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. यावेळेला मात्र मोठा फटका आणि अर्धशतक या क्रिकेट स्पर्धेचं या फलंदाजाने केलंय. टाळ्यांचा गजर होतोय. या खेळाडूसाठी नाव आहे सुनील शेलार. मित्रांनो, रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते. मनात अशा सवयी जिंकण्याची. कारण नशीब बदलो गर न बदलो, वेळ मात्र नक्की बदलत असते आणि ती वेळ या ठिकाणी बदलताना दिसत आहे. दुसऱ्या सामन्यामध्ये अर्धशतक झळकावलंय. 16 चेंडू आणि 50 धावांची नॉट आउट केली त्या फलंदाजाने केली. नाव आहे सुनील शेलार. पन्हाळा प्रीमियर लीग मध्ये या अर्धशतकाची ही खेळी आपल्याला पाहायला मिळते. 16 चेंडू आणि 50 धावा वैयक्तिक कुठल्यात फलंदाजाने सुनील शेलार. यामध्ये 3 षटकार त्यांच्या बॅट मधून आलेत आणि 6 चौकार. नक्कीच टाळ्यांचा गजर झाला पाहिजे एकदा या खेळाडूसाठी. सुनील शेलार वैयक्तिक 16 चेंडूंवरती 50 धावा या खेळाडूने कुठल्यात. दर्जेदार असं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. या पन्हाळे वासियांच्या माध्यमातून ज्या प्रकारे या क्रिकेट स्पर्धेसाठी मेहनत घेतली गेली होती ती क्रिकेट स्पर्धा आज साकार होताना दिसते. आजचा या क्रिकेट स्पर्धेचा पहिला दिवस. पुन्हा एकदा सुनील शेलार खेळण्यासाठी सज्ज. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज किरण. यावेळेला मात्र हलक्या हाताने खेळणं. या चेंडूला सन्मान दिलाय. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न आणि 2 धावा या ठिकाणी सहजरित्या पूर्ण होत्या. 3ऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न केला जातोय आणि नक्कीच 3 धावा. 3 धावेने धावसंख्येत मात्र भर पडेल. धावसंख्या झाली ती 93 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. युट्यूबच्या माध्यमातून देखील अनेक क्रीडा रसिक आमच्या समवेत जोडले गेले. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत या क्रिकेट स्पर्धेमध्ये. पन्हाळा प्रीमियर लीग 2025 पर्व 8वे या क्रिकेट स्पर्धेचा आजच्या दिवसातील दुसरा सामना. पुन्हा एकदा गोलंदाजाचे किरण. यावेळेला मात्र मोठा फटका आहे
आणि नक्कीच चेंडूला पुन्हा एकदा पाठवलंय हवाई सफर करण्यासाठी 6 धावा षटकार साहिल साहिल थँक्यू डीजे. अतुल पाटील सर सातारडे यांचं या कमिटीच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. या क्रिकेट स्पर्धेसाठी आपला अमूल्य वेळ आपण खर्च करून या ठिकाणी उपस्थिती दाखवली त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतोय. चौकार आलाय, पंचांचा इशारा. चौकाराच्या माध्यमातून धावसंख्येत मात्र भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 103 धावा धावफलकावरती. 100चा आकडा देखील पार करताना दिसलाय हा फलंदाज. त्यामध्ये खऱ्या अर्थाने कौतुक करावं लागेल. सुनील शेलार वैयक्तिक 17 चेंडूंमध्ये 53 धावा त्यांनी कुठल्यात. आणि सुमितने 4 चेंडूंमध्ये 24 धावा कुठल्यात. त्यामध्ये चांगल्या प्रकारची फलंदाजी ते करतायत. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. गोलंदाजी मार्क वरती. आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन किरण नलवडे. त्यावेळेला देखील मोठा फटका. आखूड टप्प्याचा चेंडू होता. चेंडूचा घेतलाय पुरेपूर समाचार. चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. षटकांचा खेळ झालाय समाप्त. म्हणजे 30 चेंडूचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 109 अशी धावसंख्या. अजूनही 12 चेंडूचा खेळ शेष असेल आणि येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये अशा प्रकारची खेळी केली जाईल या फलंदाजांच्या माध्यमातून याकडे लक्ष लागलेलं आहे. टाळ्यांचा गजर देखील होतोय समर्थकांकडून फलंदाजी करणाऱ्या संघाच्या माध्यमातून. आजच्या दिवसातील दुसरा सामना जय हनुमान स्पोर्ट मल्हारपेठ विरुद्ध फायटर 11 स्पोर्ट मल्हारपेठ. टॉस जिंकला होता प्रथमतः जय हनुमान स्पोर्ट मल्हारपेठ या संघाने. क्षेत्ररक्षण स्वीकारले. फलंदाजी करत असताना आतापर्यंत 5 षटकांचा खेळ म्हणजे 30 षटकांचा खेळ झालाय समाप्त. त्यामध्ये धावा खर्च झाले ते 109. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये सुनील शेलार वैयक्तिक 53 धावांवरती खेळतायत. तर सुमित शेलार वैयक्तिक 5 चेंडूंमध्ये 28 धावा त्यांनी कुठल्यात. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाजी वर्णी लागते. बबलू गोलंदाजी मार्क वरती 6वं षटक हाताळण्यासाठी. उर्वरित 12 चेंडूचा खेळ शेष इनिंग मधला. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज बबलू. आपल्या षटकातील पहिला चेंडू घेऊन पंचांच्या डाव्या बाजूने. यावेळेला हलक्या हाताने खेळला या चेंडूला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. मात्र थोडस मिसफील्ड होईल तोपर्यंत 2 धावा मिळतील. 2 धावेने धावसंख्येत मात्र भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 111 धावा धावफलकावरती. चांगल्या प्रकारची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते या संघाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज बबलू. यावेळेला मात्र एस्टॅनचा वेध. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. मिडल स्टंप गॉन केलाय आणि हा दुसरा धक्का बसलाय. गड्यांचा खेळ आतापर्यंत संपलाय. नवीन फलंदाज धावसंख्या झाली ती 111. 6वं षटक चालू असताना एस्टॅनचा वेध घेतला गेला. चांगल्या प्रकारची गोलंदाजी बबलू यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन. आतापर्यंत 2 चेंडूंवरती 2 धावा खर्च केल्यात. 1 गडी महत्वपूर्ण बाद केलाय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. त्यावेळेला देखील गोलवर टप्प्याचा चेंडू. हेलिकॉप्टर पद्धतीचा फटका सजवायचा होता. क्षेत्ररक्षक तैनात. 1 बाउन्स चेंडूला गॅदर करण्याचा प्रयत्न होता मात्र थ्रो होतोय त्या ठिकाणी. तोपर्यंत 2 धावा
2 धावेने धावसंख्येत मात्र भर पडेल, धावसंख्या जाऊन पोहोचते 113 धावा. अजूनही 9 चेंडूंचा खेळ असेल शेष. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज बबलू, आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन मोहसिन खेळण्यासाठी सज्ज. आखूड टप्प्याचा चेंडू होता, या चेंडूचा घेतलाय पुरेपूर समाचार. चेंडू करतोय हवाई सफर, षटकार 6 धावा. चांगल्या प्रकारची फलंदाजी करताना दिसत आहेत हे फलंदाज सुमित शेलार आणि मोहसिन. 119 धावा धावफलकावरती. मोहसिन वैयक्तिक 2 चेंडू आतापर्यंत त्यांनी फेस केलेत, 8 धावा या ओव्हर मध्ये कुठल्यात. यावेळेला मात्र मिस टायमिंग स्ट्रोक आहे आणि स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण करतोय स्वतः गोलंदाज बबलू आणि विकेट प्राप्त केलाय. सुश्याम कापसे. तर नवीन फलंदाज नवीन बॅटर मैदानाचा ताबा घेताना दिसतात. सुश्याम कापसे, गोलंदाजी मार्क वरती बबलू आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन सज्ज झालाय. त्यावेळेला मात्र आखूड टप्प्याचा चेंडू होता, मोठा फटका सजवायचा प्रयत्न, मात्र किती धावा मिळतील. रनआउटची संधी निर्माण झाली आहे आणि यावेळेला मात्र फलंदाज झालाय बाद. रनआउटच्या स्वरूपामध्ये खेळ होतोय समाप्त. 1 धाव मिळेल. एका धावेने धावसंख्या जर विचार केला गेला तर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 120 धावा. दिसतील. सूरज अडनाईक, अशा प्रकारची फलंदाजी केली जाईल. सुमित शेलार वैयक्तिक 5 चेंडूंमध्ये त्यांनी 28 धावा कुठल्यात. गोलंदाजी मार्क वरती शेवटचे षटक, अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाजाची वर्णी लागते. नितीन गोलंदाजी मार्क वरती शेवटचे 6 चेंडू हाताळण्यासाठी. ऑन स्ट्राईक असतील सूरज, नॉन स्ट्रायकिंग गेलेला असतील सुमित. गोलंदाजी मार्क वरती नितीन, शेवटचं आणि अंतिम षटक, शेवटचे 6 चेंडू हाताळण्यासाठी. धावसंख्या 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 120. जय हनुमान मल्हारपेठ विरुद्ध फायटर 11 स्पोर्ट मल्हारपेठ हे 2 बलाढ्य संघादरम्यान होणारी लढत आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज सज्ज, आपल्या षटकातील पहिला चेंडू घेऊन शेवटचं षटक नितीन साखळकर. पहिला चेंडू तेज तरार होता, समजू शकला नाहीये फलंदाज. चेंडू जातो यष्टीरक्षकाच्या गोदीमध्ये. यष्टीरक्षक कोणत्याही प्रकारची चूक करताना दिसत नाहीये. डॉट बॉल येतोय. 120 अशी धावसंख्या धावफलकावरती. मात्र आक्रमक फलंदाजी करावी लागेल. हाणामारीचं षटक आहे. यावेळेला मोठा फटका सजवायचा होता, संपर्क होऊ शकला नाहीये. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होईल का, मात्र नकार दिला जातोय. 1च धाव. एका धावेने धावसंख्येत मात्र भर पडली. धावसंख्येवर पोहोचली 121 या आकड्यावरती.
शेवटचं अंतिम षटक प्रगतीपथावरती असताना नितीन साखळकर गोलंदाजी मार्कवरती. आतापर्यंत 2 चेंडू हाताळले गेले, ज्यामध्ये पहिला चेंडू डॉट बॉल होता, दुसऱ्या चेंडूवरती 1 धाव. युट्यूबच्या माध्यमातून देखील अनेक क्रीडा रसिक आमच्या समवेत जोडले गेलेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत असेल या क्रिकेट स्पर्धेमध्ये. पन्हाळा प्रीमियर लीग 2025 पर्व 8वे या क्रिकेट स्पर्धेचे आणि 8व्या आजच्या दिवसातील मला वाटतं हा दुसरा सामना. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा नितीन साखळकर सज्ज झालेत आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन. त्यावेळेला मात्र सुरेख फटका, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होईल का? मात्र नाही, नकार दिलाय. 1च धाव. धावसंख्येत मात्र भर पडते, धावसंख्या झाली ती 122. अजून या षटकातील 3 चेंडूचा खेळ असेल शेष. सुमित असेल ऑन स्ट्राईक. वैयक्तिक 29 धावांवरती तो खेळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. अकुट टप्प्याचा चेंडू होता, मोठा फटका सजवायचा होता. मिस टायमिंग स्ट्रोक, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि झेलबाद स्वरूपामध्ये खेळी समाप्त होते. सुमित शेलारची वैयक्तिक 29 धावा त्यांनी कुठल्या होत्या आपल्या बॅट मधून. मात्र या वेळेला डगआउट मध्ये माघारी परतताना दिसेल. रिप्ले मध्ये आपण पाहू शकता कशा प्रकारे फटका सजवायचा होता, संपर्क होऊ शकला नाही. फलंदाज बाद होताना दिसलाय. 5वा धक्का बसतोय यावेळेला फायटर 11 स्पोर्ट मल्हारपेठ या संघाला. बॅट्समन कोण? गोलंदाज सज्ज. गोलंदाजी मार्कवरती नितीन. यावेळेला मात्र मोठा फटका सजवायचा होता. रनआउटची संधी निर्माण तर झाली आहे, मात्र नक्कीच मला वाटतं 1 धाव. एका धावेने धावसंख्येत मात्र भर पडते. धावसंख्या जण पोहोचली 123 धावा धावफलकावरती. उर्वरित शेवटचा चेंडू या षटकातील शेष असेल. गोलंदाजी मार्कवरती नितीन साखळकर. 7 षटकांचा सामना पन्हाळा प्रीमियर लीग 2025 पर्व 8वे आजच्या दिवसातील हा दुसरा सामना. पहिला जो सामना झाला होता विलास पाटील फाउंडेशन साळवाडी विरुद्ध मसुबा स्पोर्ट माळवाडी, त्यामध्ये विलास पाटील फाउंडेशन साळवाडी या संघ विजयी ठरला होता. त्यानंतर हा दुसरा सामना ऑफस्टिकच्या खूपच बाहेर असणारा चेंडू पंच अवांतर घोषित करतात. वाशी टू काशी, पंजाब टू हरियाणा म्हणून ज्या चेंडूला संबोधलं जातं तोच चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्येत 1 ने भर पडते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 124. गोलंदाज सज्ज. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे, अचूक फेकी पाहायला मिळते. तोपर्यंत 1 धाव. इनिंग संपते आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 125. जिंकण्यासाठी 42 चेंडूचा खेळ असेल. जिंकण्यासाठी धावा करायचे 126. मात्र कोणता संघ या सामन्यामध्ये विजयी ठरेल येणारी वेळच सांगू शकेल. 42 चेंडूंचा खेळ आणि 126 धावा करायच्या आहेत यावेळेला. या मॅच मध्ये आपल्याला सुनील शेलार हे वैयक्तिक 19 चेंडू त्यांनी फेस केले होते. 55 धावा कुठल्या होत्या, मात्र नंतर त्यांना शांत ठेवण्याचं काम हे बबलू याने केले होते. एस्ट्यांचा वेध घेतला गेला होता. त्यानंतर प्रवीण बोंद्रे वैयक्तिक 28 धावांवरती ते खेळताना पाहायला मिळाले होते. ते देखील बोल्ड स्वरूपामध्ये बाद झाले. सुमित शेलार हे देखील 29 धावांवरती खेळताना पाहायला मिळाले होते. नितीन साखळकर यांनी त्यांना तंबूचा रस्ता दाखवला होता. त्यानंतर मोहसिन वैयक्तिक 8 धावांवरती खेळताना दिसले. बबलू याने तो विकेट त्यांचा प्राप्त केला होता. त्यानंतर सुषम कापसे देखील रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होताना दिसले. 1 धाव त्यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाली होती. 125 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी 126 धावांची आवश्यकता. 42 चेंडू 126 धावा. सुनील शेलार गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतात. तर ऑन स्ट्राईक असेल राहुल. खेळण्यासाठी सज्ज. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू होता. हलक्या हाताने खेळून काढण्याचा प्रयत्न. धाव काही मिळू शकत नाहीये. पहिला चेंडू येतोय निर्धाव. डॉट बॉलची सांगता होते. समीकरण बदलते. 41 चेंडूचा खेळ असेल शिल्लक. धावा करायचे 126.
पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज, गोलंदाजी मार्कवरती. राहुल खेळण्यासाठी सज्ज. यावेळेला देखील मोठा फटका सजवायचा होता, संपर्क झाला नाहीये आणि नक्कीच फलंदाज होतो यावेळेला बाद. राहुलची खेळी होते समाप्त. पहिला धक्का बसला यावेळेला मात्र. पहिला धक्का बसतोय राहुलच्या रूपामध्ये फायटर 11 स्पोर्ट मल्हारपेठ या संघाला. मोठा फटका सजवायचा होता, एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये तो झेल टिपला गेलाय आणि फलंदाज बाद होताना दिसला. गोलंदाजी मार्क मध्ये अचूक निर्णय त्यांच्या माध्यमातून या क्रिकेट स्पर्धेत महत्वाची असते. क्रिकेटच्या मॅचेस कुठेही असो. तर सागर न्यू बॅटर मैदानाचा ताबा घेताना दिसत आहेत. गोलंदाजी मार्कवरती सुनील शेलार आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन. यावेळेला आखूड टप्प्याचा चेंडू होता, गॅप शोधली या चेंडूवरती आणि नक्कीच चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी हा आलाय चौकार. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज, गोलंदाजी मार्कवरती. यावेळेला मात्र मोठा फटका सजवायचा होता आणि नक्कीच चेंडू खाली क्षेत्ररक्षक पोहोचू शकला नाही, मात्र प्रयत्न चांगला होता. चेंडू येईल वन बाउंस सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. आमच्या प्रेझेंटेशन बॉक्सच्याच बाजूला आपण कोल्ड्रिंक्सचा देखील आनंद घेऊ शकता. समृद्धी सोडा. धावसंख्येत भर पडली, धावसंख्या जाऊन पोहोचली ती 8 या आकड्यावरती. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या मात्र स्थिरावलेली. जर तुम्हाला मोठ्या टार्गेटचं जर पाठलाग करायचा असेल तर मोठे फटके देखील खेचावे लागतील या मॅच मध्ये. अनिवार्य पॉवर प्लेचं षटक चालू आहे, ही संधी आहे, मात्र त्या संधीचं सोनं करता यायला पाहिजे. इनसाइड आउटचा फटका, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि कोणत्या प्रकारची चूक करताना दिसत नाही. फलंदाज झालाय बाद. पंचांचा इशारा येतोय षटक संपल्याचा. एका षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या झाली ती एका गड्याच्या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 8 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. मध्ये 8 अशी धावसंख्या. गोलंदाजी मार्कवरती दुसरे षटक हाताळण्यासाठी कोणता गोलंदाज असेल याकडे देखील लक्ष लागले. तर गोलंदाजी मार्कवरती योगेश. दुसऱ्या षटकाची जबाबदारी दिली गेली योगेश वरती, मात्र ती जबाबदारी कशा प्रकारे हाताळताना दिसतील. 8 धावा आतापर्यंत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पहिलं षटक हाताळलं होतं, सुनील यांनी 2 गडी महत्वपूर्ण बाद केले. डावखोऱ्याचा फलंदाज असेल स्ट्रायकिंग एंडला. यावेळेला मात्र उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू, व्हाईट बॉल इशारा येतोय पंचांच्या माध्यमातून
अवांतर धावेने धावसंख्येत मात्र भर पडते, धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 9 या आकड्यावरती. योगेश गोलंदाजी मार्कवरती आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन सज्ज झालाय. ऑन स्ट्राईक असतील राहुल पाटील, अजूनही आपलं खातं खोलायचं आहे या मॅच मध्ये. धावकराचा असा बॅटर, यावेळेला मात्र मोठा फटका आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक असेल, झेल होईल का? आणि नक्की झेल होतोय. तिसरा धक्का बसला यावेळेला, मात्र एक मोठा धक्का. मारा पन्हाळा प्रीमियर लीग 2025 चा नेत्रदीपक असा 16 या क्रिकेट स्पर्धेमधील आजचा हा दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला जय हनुमान स्पोर्ट मल्हारपेठ विरुद्ध फायटर 11 स्पोर्ट मल्हारपेठ. टॉस जिंकलाय प्रथमतः जय हनुमान स्पोर्ट मल्हारपेठ या संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं. फलंदाजी करत असताना फायटर 11 स्पोर्ट मल्हारपेठ तीन गड्यांचा खेळ आतापर्यंत संपलाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय दिलीप भोगले. धावसंख्येत जर विचार केला गेला तर 9 धावा, मात्र मोठ्या फटक्यांची आवश्यकता असेल या मॅच मध्ये जर सामना जिंकायचा असेल. मात्र गोलंदाजांनी आतापर्यंत शांत ठेवलंय. मार्कवरती योगेश आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन. यावेळेला मात्र बॅटची कट घेतली जाते आणि नक्कीच फलंदाज होतोय बाद. झेलबाज स्वरूपामध्ये फलंदाजाची खेळी होते समाप्त. स्वतःवरती नाखुश दिसतोय यावेळेला दिलीप. चौथा धक्का बसलाय 9 या धावसंख्येवरती. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना अक्षरशः खेळाडूंना परतीचा रस्ता दाखवताना दिसतंय ते गोलंदाज. चांगली गोलंदाजी आतापर्यंत त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. रोहित पाटील फायटर 11 स्पोर्ट ही फील्डिंग करते. रोहित पाटील संघ मालक ना. तर नवीन फलंदाज 4 गड्यांचा खेळ आतापर्यंत संपलाय. मात्र रोहित पाटील स्वतः संघ मालक या संघाचे तारणहार, संघाचे सरसेनापती मैदानामध्ये दाखल झाले. धावसंख्या जर विचार केला गेला तर 9 अशी धावसंख्या सिंगल फिगर मध्ये आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवरती योगेश आतापर्यंत 3 चेंडू हाताळले गेलेत आणि एकच धाव त्याने खर्च केली गेली आहे. या ओव्हर मध्ये पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाजी मार्कवरती. या वेळेला मात्र मोठा फटका सजवायचा होता, समजू शकले नाहीये. तर फलंदाज रोहित पाटील ऑन स्ट्राईक असतील आणि डॉट बॉल येतोय. धावसंख्येत जर विचार केला गेला तर 9 अशी धावसंख्या. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. गोलंदाजी मार्कवरती आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन सज्ज झालाय योगेश. पन्हाळा प्रीमियर लीग 2025 आजच्या क्रिकेट स्पर्धेचा पहिला दिवस. पुढील चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज घेऊन सज्ज झालाय आणि या वेळेला देखील सुरेख असे यष्टीरक्षण आपल्याला पाहायला मिळते. यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये चांगली कामगिरी बजावताना दिसत आहेत क्षेत्ररक्षक. 1 धाव मिळेल. एका धावेने धावसंख्येत मात्र भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती डबल फिगर मध्ये 10 या आकड्यावरती. अजूनही दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना 10 अशी धावसंख्या. ऑन स्ट्राईक असतील नितीन, ऑन स्ट्रायकिंग एंडला असतील रोहित पाटील, स्वतः संघ मालक. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जाईल. गोलंदाजी मार्कवरती आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन सज्ज झाले योगेश. पंचांच्या डाव्या बाजूने
ऑन स्ट्राईक नितीन, हलक्या हाताने सन्मान दिला या चेंडूला, मात्र किती धावा मिळतील, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता, मात्र एक धाव. पंचांचा इशारा येतो षटक संपल्याचा. 2 षटकांचा खेळ झालाय समाप्त. धावसंख्या जर विचार केला गेला तर धावसंख्या धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 11 अशी धावसंख्या. अजूनही 5 षटकांचा खेळ असेल शिल्लक. तर या मसोबा स्पोर्ट माळवाडी विरुद्ध शाहू स्पोर्ट कुशिरे. माळवाडी विरुद्ध शाहू स्पोर्ट कुशिरे दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस साठी त्वरित आमच्या प्रेझेंटेशन बॉक्सशी संपर्क साध. बॉलर सुनील शेलार गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालेत. यावेळेला मोठा फटका सजवायचा होता, मात्र संपर्क होऊ शकला नाहीये. चेंडू जातो यष्टीरक्षकाच्या गोदीमध्ये. निर्धाव चेंडूची सांगता होते. दोन्ही संघाचे संघनायक आपल्याला पुन्हा एकदा विनंती असेल, मसोबा स्पोर्ट माळवाडी विरुद्ध शाहू स्पोर्ट कुशिरे दोन्ही संघाचे संघनायक आपण या ठिकाणी यायचं आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. यावेळेला सुरेख फटका आहे. नक्कीच या चेंडूवरती किती धावा मिळतील, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात, मात्र चेंडू जातोय टाटा गुड बाय हाय हॅलो करत सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. हा आलाय चौकार. चौकाराच्या मदतीने धावसंख्येत मात्र भर पडली. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 15 या आकड्यावरती. गोलंदाजी मार्कवरती सुनील शेलार. नितीन यांच्या बॅट मधून हा चौकार आपल्याला पाहायला मिळाला होता. थोडसे क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय हा चौकार आल्यानंतर, मात्र मोठे फटके खेचावे लागतील. समीकरण जर पाहायला गेलं तर 126 धावा करायच्या या मॅच मध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. पंचांच्या डाव्या बाजूने मोठा फटका सजवायचा होता, बॅटची एज लागते आणि चेंडू जातो विकेट किपरच्या हातामध्ये. फलंदाज झालाय बाद. 5वा धक्का यावेळेला बसतोय. नितीन साखळकर ज्यांच्या बॅट मधून एक चौकार आला होता ते मात्र तंबूच्या आसऱ्याला परतताना दिसतील. युट्यूबच्या माध्यमातून देखील अनेक क्रीडा रसिक या क्रिकेट स्पर्धेचा आनंद घेताना दिसत आहेत. आणि क्रिकेट स्पर्धेची खासियत आहे पन्हाळा प्रीमियर लीगची. सतत 7 वर्ष ही क्रिकेट स्पर्धा सेवा करताना दिसते. ते क्रिकेट स्पर्धेचे आणि 8वं पर्व या क्रिकेट स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्येचा जर विचार केला गेला तर 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 15 अशी धावसंख्या. सुनील शेलार गोलंदाजी मार्कवरती. आतापर्यंत 3 चेंडू हाताळले गेले त्यांच्या माध्यमातून. पहिला चेंडू डॉट बॉल, दुसऱ्या चेंडूवरती चौकार आणि तिसऱ्या चेंडूवरती विकेट प्राप्त केलाय. नवीन फलंदाज मैदानाचा ताबा घेताना दिसतील. तर नवीन फलंदाज वैभव शेलार मैदानाचा ताबा घेताना दिसतील आणि रोहित पाटील अशी जोडी असेल. 5 गाड्यांचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. 15 अशी धावसंख्या. गोलंदाजी मार्कवरती सुनील शेलार. आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन सुनील शेलार गोलंदाजी मार्कवरती पंचांच्या डाव्या बाजूने. यावेळेला मात्र हलक्या हाताने खेळून काढले या चेंडूला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. एकच धाव मिळेल. सुरेख क्षेत्ररक्षण, दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. धावांपासून वंचित ठेवलं गेलंय फलंदाजांना. एका धावेने धावसंख्येत मात्र भर पडते. धावसंख्या जण पोहोचली ती 16 या आकड्यावरती. आजच्या दिवसातील दुसरा सामना, दुसरी महत्वपूर्ण लढत ज्यामध्ये धावा करायचे 126. धावसंख्या जण पोहोचली ती 16. 5 गड्या मात्र उंच फटका आहे. चेंडूखाली क्षेत्ररक्षक नाहीये. सुरेख प्रयत्न केला होता या ठिकाणी, मात्र किती धावा मिळतील या चेंडूवरती. 2 धावा. 2 धावेने पुन्हा एकदा धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 18 या आकड्यावरती. तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना 18 अशी धावसंख्या. सुनील शेलार गोलंदाजी मार्कवरती. रोहित पाटील असतील ऑन स्ट्राईक. नॉन स्ट्रायकिंग एंडला असतील वैभव. पुन्हा एकदा आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन सुनील शेलार. स्विच हिटचा फटका खेळायचा होता, रिव्हर्सचा फटका खेळायचा होता. संपर्क झाला नाहीये, मात्र एसटी रक्षकाकडून थोडीशी चूक होते आणि पंचांचा इशारा येतोय षटक संपल्याचा. आणि चौकार देखील आलाय. 4 धावा. 4 धावेने धावसंख्येत मात्र भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती
22 या आकड्यावरती 3 षटकांचा खेळ झालाय समाप्त. 22 अशी धावसंख्या. तर योगेश गोलंदाजी मार्कवरती पुढचं षटक हाताळण्यासाठी. फुलटॉस चेंडू होता, समाचार घेता आला नाहीये तितकासा क्षेत्ररक्षक तैना सुरेख क्षेत्ररक्षण. मात्र तोपर्यंत एकच धाव मिळेल. एका धावेने धावसंख्येत मात्र पुन्हा एकदा भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचली 23 या आकड्यावरती. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. 23 धावा धावपल करते. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये चौथ्या षटकाची जबाबदारी हाताळताना दिसत आहेत. योगेश आपल्या षटकातील पुढील चेंडू. यावेळेला स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. धाव काही मिळू शकत नाहीये आणि धावसंख्या जर विचार केला गेला तर 23 अशी धावसंख्या धावफलकावरती. यानंतर होणारा सामना असेल मसोबा स्पोर्ट माळवड विरुद्ध शाहू स्पोर्ट कुशिरे. दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस साठी आमच्या प्रेझेंटेशन बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन. मोठा फटका आहे या चेंडूवरती. नक्कीच 6 धावा मिळतील. षटकारासाठी चेंडूला पाठवून दिले सीमारेषेच्या पलीकडे. रोहित पाटील यांच्या बॅट मधून हा आक्रमक फटका आपल्याला पाहायला मिळालाय. धावसंख्येत मात्र झपाट्याने भर पडली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 29 या आकड्यावरती. टॉस साठी कृपया यायचं आहे दोन्ही संघाचे संघनायक मसोबा स्पोर्ट माळवाडी विरुद्ध शाहू स्पोर्ट कुशिरे. आजच्या दिवसातील तिसऱ्या सामन्याचा टॉस या ठिकाणी होईल. कोणाचे असते टॉस होते? सन्मान्य उत्तम पाटील सर यांचे शुभ हस्ते टॉस होतोय आजच्या दिवसातील तिसऱ्या सामन्याचा. या टॉस कोणत्या संघाच्या बाजूने झुकताना दिसेल? शाहू स्पोर्ट कुशिरे. आपला निर्णय आमच्यापर्यंत लवकरात लवकर आपण पोहोचवायचा आहे. क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले गेले मसोबा स्पोर्ट माळवाडी या संघाला. तर पुन्हा एकदा वळूयात मॅच कडे. योगेश गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतोय. चौथं षटक हाताळत असताना धावसंख्या जर विचार केला गेला तर 29 अशी धावसंख्या. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये फायटर 11 स्पोर्ट मल्हारपेठ विरुद्ध जय हनुमान मल्हारपेठ अशी लढत. यावेळेला मात्र लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता आणि फलंदाज यावेळेला होतोय बाद. पंचांचा इशारा. फलंदाजी संपली आहे. वैभव बाद होताना दिसतोय. रेकॉर्डिंग स्टॉप करायची. दुसऱ्या मॅच पुढच्या मॅच परत रेकॉर्डिंग चालू करायची. हैराण व्हायला. घासून व्हायला ग्राउंड मध्ये बाहेर आला पेनल्टी लावा. पेनल्टी लावा लवकर लावा. पेनल्टी कुठं आहे ग्लास बीस काय नाही. पहिली झाली की किट सेमच आहे. सेम आहे. कलर हे वेगळा आहे. कसं पुढे काय कलर वेगळा. नाव नुसतं नाव आहे वेगळं आहे. नाव नुसतं नाव आहे. नाव नुसतं वेगळं आहे. अभिषेक पांदी जरा हिद्दी की आणि मजा. तर 4 षटकांचा खेळ झालाय समाप्त आणि धावसंख्या झाली ती बदल्यामध्ये 30. अजूनही 3 षटकांचा खेळ असेल शेष. म्हणजेच 18 चेंडूचा खेळ असेल शेष. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाजाची वर्णी लागते. 5वं षटक हाताळण्यासाठी वैभव कापसे. ऑन स्ट्राईक असतील रोहित पाटील. स्ट्राईक ना. स्ट्रायकिंग एंडला असतील रोहित. खेळण्यासाठी सज्ज. पहिला चेंडू या ओव्हर मधला. पंचांचा इशारा आहे ते उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर जाणारे चेंडू. अवांतर धाव. अवांतर धावेने सांघिक धावसंख्येत मात्र भर पडते.
धावसंख्या जाऊन पोहोचते ती 31 या आकड्यावरती. 5व्या षटकाची जबाबदारी दिली गेली आहे वैभव कापसे नामक गोलंदाजावरती. मात्र ती जबाबदारी साकार करताना दिसेल का हा गोलंदाज? चांगले चेंडू हाताळावे लागतील मॅच मध्ये. यावेळेला देखील सलग दुसरा चेंडू अवांतर धावेसाठी फेकला जातोय. वाईड बॉलचा इशारा येतोय पंचांच्या माध्यमातून. धावसंख्येत पुन्हा एकदा भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे धावफलकावरती, ती म्हणजेच 32 धावा. योगीची शेवटचा बॉल टाकायला सांगतो, काय करायला लागलाय? पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज, गोलंदाजी मार्कवरती. पंचांच्या डाव्या बाजूने खोलवर टप्प्याचा चेंडू होता. सुरेख फटका. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होईल का? मात्र नाही, नकार दिलाय. एकच धाव मिळेल. एका धावेने सांघिक धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 33 या आकड्यावरती. 5वं षटक हाताळत असताना गोलंदाजी मार्कवरती वैभव. हा गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज. मोठा फटका सजवायचा होता. गती परिवर्तन या चेंडूवरती चकवा देणारी गोलंदाजी. स्लोअर पद्धतीचा चेंडू होता, समजू शकला नाही आहे फलंदाज आणि डॉट बॉल आलाय. स्कोर कार्ड मेंटेन कर दे. वाईड वाईड 2 1 सिंगल रन गेला आताच धरलात ना. तर पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज, गोलंदाजी मार्कवरती. आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन त्यावेळेला मोठा फटका पुन्हा एकदा सजवायचा होता. संपर्क झाला नाहीये, मात्र एकच धाव मिळेल. एका धावेने धावसंख्येत मात्र पुन्हा एकदा भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 34 या आकड्यावरती. 126 धावांचं समीकरण, 126 धावांचा पाठलाग करत असताना हा संघ आपल्याला पाहायला मिळते. थोडासा अडचणीत आहे, मात्र या सामन्यामध्ये अजूनही औपचारिकता बाकी असेल. गोलंदाजी मार्कवरती जर पाहायला गेलं, गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. वैभव आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा मोठा फटका सजवायचा होता, समजू शकले नाहीये फलंदाज. आणि पुन्हा एकदा चेंडू येतोय. निर्धाव डॉट बॉल येतोय. पन्हाळा प्रीमियर लीग 2025 आजचा क्रिकेट स्पर्धेचा पहिला दिवस. पहिल्या दिवसातील हा दुसरा सामना जय हनुमान स्पोर्ट मल्हारपेठ विरुद्ध फायटर 11 स्पोर्ट मल्हारपेठ. त्यानंतर होणारा सामना असेल मसोबा स्पोर्ट माळवाडी विरुद्ध शाहू स्पोर्ट कुशिरे. त्यामध्ये टॉस जिंकले. अवांतर धावेचा देखील इशारा येते पंचांच्या माध्यमातून. धावसंख्येत 1 ने भर पडते. ज्यामध्ये टॉस जिंकले शाहू स्पोर्ट कुशिरे या संघाने प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारले. फलंदाजीसाठी आमंत्रित केले गेले मसोबा स्पोर्ट माळवाडी या संघाला. दोन्ही संघाचे संघनायक आणि खेळाडू आपण तयार राहायचं आहे. यानंतर आपला सामना लगेचच खेळवला जाईल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती वैभव, गोलंदाज सज्ज. आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन मोठा फटका सजवायचा होता. नक्कीच नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. तोपर्यंत एक धाव. दुसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण होत आहेत. 2 धावेने धावसंख्येत मात्र भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचेल पुन्हा एकदा 38 या आकड्यावरती. किती बॉल झाले? 1 2 3 4 5 लास्ट. अजूनही षटकातील उर्वरित काही चेंडूंचा खेळ शेष. 5वं षटक हाताळताना वैभव पुन्हा एकदा आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन मोठा फटका आहे या चेंडूवरती. चेंडू खाली क्षेत्ररक्षक पोहोचू शकेल का? मात्र झेल या ठिकाणी सुटलाय. ड्रॉप होते कॅच. आणि तोपर्यंत मला वाटतं एकच धाव, 2 धावा आणि 2 धावेने पुन्हा एकदा धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचेल 40 या आकड्यावरती. 40 झाले म्हणजे अजून 86 पाहिजे. 86 12 चेंडू 12 बॉल 86 ना. जिंकण्यासाठी अजूनही 12 चेंडू आणि धावा करायचे 86. 86 धावांची आवश्यकता. अजूनही 12 चेंडूंचा खेळ असेल शिल्लक. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाजाची वर्णी लागते. गोलंदाज सज्ज झालाय ओंकार. नाव ऍड केलं नाही. ऑन स्ट्राईक असतील रोहित पाटील. नॉन स्ट्रायकिंग घ्यायला वैभव. पहिला चेंडू घेऊन ओंकार, गोलंदाज सज्ज. पहिल्या चेंडूवरती मात्र घणाघाती फटका. चेंडूला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे. पंचांचा इशारा आलाय. चेंडू जातोय षटकारासाठी. 6 धावा. 6 धावांच्या मदतीने धावसंख्येत मात्र भर पडेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 46 आकड्यावरती. थोडस कठीण आव्हान आहे, कारण जर विचार केला गेला तर अजूनही जिंकण्यासाठी 11 चेंडूचा खेळ असेल शेष. धावा करायचे 80. थोडस कठीण असं आव्हान आहे. मात्र जरी सामना जिंकू शकले नसतील
मात्र प्रेक्षकांची तुम्हाला मनं जिंकायची आहेत, मोठे फटके सजवायचे आहेत. गोलंदाज सज्ज, पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सुरेख फटका, पुन्हा एकदा ताकद न जाकत आहे या फटक्यामध्ये. तितकंच दर्जेदार क्षेत्ररक्षण सुमित शेलार यांच्या माध्यमातून दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आपल्या टीम साठी, ज्यांनी अमूल्य धावा या ठिकाणी वाचवल्याचा चांगला प्रयत्न केलाय. असेच प्रयत्न या पन्हाळा प्रीमियर लीग मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. अजूनही येणारे 4 दिवसीय क्रिकेट स्पर्धा आपल्याला युट्यूबच्या माध्यमातून देखील पाहायला मिळेल. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज ओंकार, गोलंदाजी मार्कवरती दिवसचा फटका खेळायचा होता, संपर्क झाला नाहीये आणि डॉट बॉलची सांगता होते. अजूनही 9 चेंडूंचा खेळ असेल शेष आणि धावा करायच्या 80. नंतर किती धावले काय सुटली तेव्हा. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज, गोलंदाजी मार्कवरती. यावेळेला मात्र सुरेख फटका आहे, क्षेत्ररक्षक तैनात त्या ठिकाणी आणि तोपर्यंत मला वाटतं एकच धाव मिळेल. धावसंख्येत 1 ने भर 47 अशी धावसंख्या. ओंकार चांगल्या प्रकारची गोलंदाजी हाताळते. पहिल्या चेंडूवरती मात्र थोडासा महागडा ठरला होता, षटकार आला होता रोहित पाटील यांच्या माध्यमातून, मात्र तदनंतर शांत ठेवलं गेले. पुन्हा एकदा आपल्या षटकातील पुढील चेंडू हाकून टप्प्याचा चेंडू होता, सुरेख फटका आणि नक्कीच तितकंच दर्जेदार क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळतंय. क्षेत्ररक्षकासाठी टाळ्या होताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्येचा जर विचार केला गेला तर किती धावा या चेंडूवरती, 2 धावेने धावसंख्येत पुन्हा एकदा भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 49 या आकड्यावरती. नाही 2 तर पुन्हा एकदा ओंकार आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन सज्ज झालाय. रोहित पाटील खेळण्यासाठी सज्ज. यावेळेला मात्र स्विच हिटचा फटका पुन्हा एकदा खेळायचा होता, संपर्क झाला नाहीये आणि नक्कीच पंचांचा इशारा येईल पुन्हा एकदा षटक संपल्याचा. 6 षटकांचा खेळ झालाय समाप्त. धावसंख्येचा विचार केला गेला तर धाव फलकावरती धावा झाल्यात आतापर्यंत 49 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. उर्वरित 6 चेंडू फायटर 11 स्पोर्ट पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. यावेळेला मात्र मोठा फटका आहे, नक्कीच रोहित पाटील यांच्या माध्यमातून चेंडू करतोय हवाई सफर. षटकारासाठी 6 धावा. किती झाले 58 त्याची ना असे 1 बॉल 2 असे 2 विकेट 1 6. अजून या षटकातील उर्वरित काही चेंडूचा खेळ शेष. गोलंदाज सज्ज, स्विचचा फटका सजवायचा होता, अवांतर धावेचा इशारा येते पंचांच्या माध्यमातून. धावसंख्येत मात्र 1 ने भर पडेल. धावसंख्या जाऊन पोहोचते 59 आकड्यावरती. 2 चेंडू शिल्लक ना. अजून या षटकातील 2 चेंडूचा खेळ असेल शेष. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज, गोलंदाजी मार्कवरती. मोठा फटका सजवायचा प्रयत्न. यावेळेला झेलबाज स्वरूपामध्ये बाद होईल का फलंदाज आणि नक्कीच खेळ संपला. यावेळेला फलंदाज रोहित पाटील बाद होताना दिसत आहेत. मोठा फटका सजवायचा होता, संपर्क होऊ शकला नाहीये. मात्र अजूनही या षटकातील मला वाटतं शेवटचा चेंडू शिल्लक असेल. फलंदाज मैदानामध्ये दाखल करायचा आहे. मैदानाचा ताबा घेताना दिसतील राजू पाटील. त्यानंतर होणारा सामना देखील आपल्याला पाहायला मिळेल. मसोबा स्पोर्ट माळवाडी विरुद्ध शाहू स्पोर्ट कुशिरे. ओंकार पाटील उर्फ गुंड्या जर कुठे असतील तर या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्सशी संपर्क साधायचा आहे ही विनंती असेल. तर गोलंदाजी मार्कवरती योगेश आपल्या षटकातील अंतिम आणि शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवरती सज्ज असेल. 7-7 षटकांचे सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत. पन्हाळा प्रीमियर लीग 2025 आजच्या क्रिकेट स्पर्धेचा पहिला दिवस. पहिल्या दिवसातील आज चालू असलेला दुसरा सामना. शेवटचा चेंडू, अंतिम चेंडू या षटकातील.
यावेळेला मात्र मोठा फटका शेवटच्या चेंडूवरती, चेंडू करतोय हवाई सफर 6 धावांसाठी षटकार. मात्र या सामन्यावरती विजय प्राप्त केलाय फायटर 11 स्पोर्ट मल्हारपेठ या संघाने. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. त्यानंतर लगेचच यानंतर सामना खेळवला जाईल मसोबा स्पोर्ट माळवाडी विरुद्ध शाहू स्पोर्ट कुशिरे. टॉस जिंकलाय शाहू स्पोर्ट